नमस्कार मित्रांनो, तुळ राशीच्या लोकांनो, आता मार्च 2026 संपला आहे. पण तरीही अनेक तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात तो मोठा बदल अजून दिसून आलेला नाही, ज्याची त्यांना बराच काळ अपेक्षा होती. धन, मानसन्मान, पदप्रतिष्ठा, नोकरी आणि व्यवसाय अशा क्षेत्रांमध्ये अजूनही काही लोकांना अडथळे, विलंब आणि आर्थिक दबावाचा सामना करावा लागत आहे. जानेवारीत अपेक्षा होती की नवीन वर्षासोबत आयुष्यात मोठा बदल येईल. पण फेब्रुवारीपर्यंतही अनेकांना तशी प्रगती दिसली नाही. 2025 चे संपूर्ण वर्ष अनेक तुळ राशीच्या लोकांसाठी संघर्ष आणि जबाबदाऱ्यांमध्ये गेले आणि 2026 ची सुरुवातही अपेक्षेइतकी वेगवान नव्हती. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तुळ राशीच्या लोकांची स्थिती बदलेल का? आर्थिक दबाव कधी कमी होईल आणि नशीब कधी साथ देण्यास सुरुवात करेल? मित्रांनो, तुम्हाला स्पष्ट सांगते की मार्च ते जुलै 2026 हा काळ तुळ राशीसाठी खूप निर्णायक ठरू शकतो. या काही महिन्यात तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याचे संकेत मिळू शकतात. पण त्याआधी हे समजून घेणे गरजेचे आहे की आतापर्यंत अडथळे का होते आणि तुळ राशीवर दबाव का होता. सर्वात पहिले कारण आहे शुक्र ग्रहाचा प्रभाव. तुळ राशीचा स्वामी शुक्र देव मानला जातो. जेव्हा शुक्र कमकुवत स्थितीत असतो तेव्हा व्यक्तीला मेहनत करूनही समाधानकारक परिणाम मिळत नाहीत. अनेकदा पैसा येतो पण टिकत नाही आणि जीवनात असंतुलन जाणवते. दुसरे कारण आहे शनीचा प्रभाव. शनी जेव्हा परीक्षा घेतो तेव्हा व्यक्तीला संयम आणि धैर्याच्या कसोटीवर तपासतो. या काळात कामात विलंब, मानसिक दबाव आणि जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळे अनेक तुळ राशीच्या लोकांना मागील काळात आर्थिक आणि मानसिक आव्हानांचा सामना करावा लागला. मार्च 2026 पासून संकेत बदलू लागतील. आता चांगली बातमी अशी आहे की मार्च 2026 पासून ग्रहांची स्थिती हळूहळू तुमच्या बाजूने येऊ लागेल. हाच बदल आयुष्यात नवीन गती आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून शुक्र ग्रहाचा प्रभाव मजबूत होऊ लागेल. शुक्र मजबूत होण्याचा अर्थ म्हणजे धनाच्या नवीन संधी, कामात प्रगती, नात्यांमध्ये सुधारणा आणि जीवनात सुखसुविधांमध्ये वाढ. जे लोक कला, मीडिया, फॅशन, डिझाईन, ब्युटी, मार्केटिंग, ऑनलाईन काम किंवा कम्युनिकेशनशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. मार्चच्या मध्यात सूर्याचा प्रभाव मजबूत होईल. सूर्याचा संबंध करिअर, प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासाशी मानला जातो. या काळात तुम्हाला असे संकेत मिळू शकतात की आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने येत आहे. नवीन जबाबदारी, नवीन ओळख किंवा एखाद्या मोठ्या संधीची सुरुवात होऊ शकते. 22 ते 25 मार्च दरम्यान सावधगिरी आवश्यक आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मंगळाचा प्रभाव वाढू शकतो. मंगळ ऊर्जा आणि धैर्य देतो, पण कधी कधी घाई आणि रागाचे कारणही बनतो. त्यामुळे या काळात काही गोष्टींची काळजी घ्या. वाहन सावधपणे चालवा, कोणाशीही वाद टाळा, घाईत गुंतवणूक करू नका आणि रागात मोठा निर्णय घेऊ नका. एप्रिल ते जून 2026 हा तुळ राशीसाठी खास काळ आहे. मित्रांनो, एप्रिल, मे आणि जून 2026 हा काळ तुळ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला ठरू शकतो. या काळात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. प्रमोशन किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात गती आणि नफा वाढू शकतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून शुभ योग तयार होतील. या काळात शुक्र आणि बुध यांचा प्रभाव अनुकूल होईल. हा काळ अडकलेली कामे पूर्ण होणे, नवीन संधी मिळणे आणि आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत देतो. गुरूचा आशीर्वाद. जेव्हा गुरूचा प्रभाव जीवनात मजबूत होतो तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात स्थिरता येऊ लागते. गुरूच्या कृपेने धनवृद्धी, कुटुंबात सुख, आरोग्यात सुधारणा आणि मानसिक शांतता मिळते. आर्थिक दबाव कधी कमी होईल. जर सोप्या भाषेत समजायचे तर मार्च 2026 पासून परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल. एप्रिल आणि मे महिन्यात
प्रगती वेगाने होऊ शकते आणि जून 2026 पर्यंत आयुष्य बऱ्याच प्रमाणात स्थिर होण्याचे संकेत मिळू शकतात. म्हणजेच स्पष्ट संकेत आहे की मार्च 2026 पासून तुळ राशीच्या लोकांसाठी चांगल्या काळाची सुरुवात होऊ शकते. शनीच्या परीक्षेबाबत सावध राहा. शनीची सर्वात मोठी परीक्षा म्हणजे व्यक्ती घाईत चुकीचे निर्णय घेते. त्यामुळे तुळ राशीच्या लोकांनी काही गोष्टींची काळजी घ्यावी. चुकीच्या गुंतवणुकीपासून दूर रहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. अनुभव आणि सल्ल्यानुसार निर्णय घ्या आणि कोणालाही पैसे देण्यापूर्वी विचार करा. मित्रांनो, मार्च ते जून 2026 हा काळ तुळ राशीच्या लोकांसाठी बदलाचा काळ ठरू शकतो. हा काळ धन, करिअर, व्यवसाय आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत नवीन दिशा देऊ शकतो. फक्त लक्षात ठेवा, मार्चमध्ये संधी ओळखायच्या आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात मेहनतीचा पूर्ण लाभ घ्यायचा आहे आणि जूनपर्यंत आपल्या लक्ष्याला मजबूत बनवायचे आहे. लक्षात ठेवा, तुमचं नशीब बदलण्याची सुरुवात बाहेरून नाही, तर तुमच्या निर्णयांमधून होते. मार्च तुम्हाला संधी दाखवेल, एप्रिल आणि मे तुमची मेहनत तपासतील आणि जून तुमच्या यशाची पहिली झलक देईल. विश्व तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहे, फक्त तुम्ही तयार राहा. जर तुम्हालाही वाटत असेल की आता तुमचा काळ सुरू होणार आहे, तर कमेंटमध्ये लिहा, जय शुक्रदेव, जय शनिदेव. धन्यवाद.